आदरणीय व्यासपीठ, आपल्या कुठल्याही प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील आणि आपले सर्व प्रेम करणारे आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, आदरणीय दाते सर, आदरणीय अतुल शेठ बेंके, उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राहक चळवळीचे पावटी साहेब, त्याचबरोबर माध्यमाचे प्रतिनिधी वाणी साहेब, सर्व शेतकरी बंधू भगिनी, आज आपण हा जलसंपदाच्या विभागाच्या वतीने गोदा ते नर्मदा जनजागृती यात्रा या निमित्ताने आपल्या पाटबंधारे विभागाचे मंत्री महोदय आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हा जलजागृती सप्ताह साजरा होत असताना पंधरवडा त्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान चोंडी या ठिकाणाहून आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख 30 नद्या आहेत, या सर्व नद्यांचं जल घेऊन आपण शिर्डी येथे जमणार आहोत 26 तारखेला आणि 29 तारखेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं जे राज्य कारभाराचं मुख्य ठिकाण होतं महेश्वर नर्मदेच्या काठी, त्या ठिकाणी त्याची सांगता होणार आहे. आणि या निमित्ताने आपल्याला एकच संदेश शासनाला आणि जलसंपदा विभागाला द्यायचा आहे की पाण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते महत्त्व आपल्या पूर्वजांनी 300 वर्षापूर्वी ते अधोरेखित केलेलं आहे. आणि पाणी जतन करत असताना फक्त 12वा विहिरी घाट हे सगळं निर्माण न करता त्याच्याबरोबर प्राण्यांचा, मुख्य प्राण्यांचा सुद्धा विचार केलेला आहे की ते प्राण्यांना खाली उतरून पाणी पिता आलं पाहिजे जेव्हा मानवी वापर नसेल तिथे. आज आपल्याकडे एवढी संसाधनं उपलब्ध झालेली आहे आणि त्याचा आपण वापर करत असताना किती जागरूक राहिलं पाहिजे याची आपण या निमित्ताने नोंद घ्यावी. माझ्या दृष्टीने आज खरोखर अत्यंत असा आनंदी क्षण आहे की आपल्या तालुक्याचे दोन्ही आजी लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आदरणीय वळसे पाटील साहेब सुद्धा येणार होते, परंतु ते बारामतीचा कार्यक्रमात वेळ गेल्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि त्याचबरोबर पाण्याचं महत्त्व किती आहे याचं जर आपल्याला जनजागृत उदाहरण पाहिजे असेल तर दाते सर या ठिकाणी सकाळपासून आलेले आहे, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपल्या तालुक्यातील सुद्धा लोकप्रतिनिधी या ठिकाणी वेळ दिला याचं हे अधोरेखित करतं का पाणी हे किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि म्हणूनच मी या निमित्ताने विनंती करत, हा जरी महोत्सव ही यात्रा जरी प्रातिनिधिक स्वरूपात असली तरी या ठिकाणी आपल्याला वर्षभर पाण्याच्या संदर्भात काम करायचं आहे. आदरणीय लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांचं ज्या इच्छा आहे आपल्या डिपार्टमेंटकडून असतील, शेतकऱ्यांकडून असतील, त्या त्यांच्या मनापर्यंत रुजवायच्या आहे की जेणेकरून पुढचं नवीन पिढी आपल्याला काहीतरी आशीर्वाद देतील किंवा आपण त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करून ठेवू. त्याच्यामुळे ही भूमिका आपण कायम मनात ठेवूया आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ते लोकप्रतिनिधीपर्यंत येण्यापूर्वीच आपल्याकडून पण सुटले पाहिजे अशी या निमित्ताने आपण वचनबद्धता निर्माण करू. आणि या पाणी बचतीच्या पाणी संवर्धनाच्या कार्यक्रमाला सर्वांना आल्याबद्दल मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि व्यासपीठावर पुढील कार्यक्रम सुरू करण्याची विनंती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.